रामकृष्ण हरी. मी बाळकृष्ण महाराज कांबळे श्री क्षेत्र तारावार. आज या ठिकाणी विरोली गणपती चौफुला येथे त्रितपकृती 16 भक्ती पंढरी श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ या ठिकाणी संपन्न होत आहे, चालू होत आहे. 28 तारखेला या त्रितपकृतीची सांगता आहे आणि महापर्वणी अशी या परिसरातील सर्व भावी भक्तांना आहे की कृष्णकृपांकित डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ यांच्या श्रीमुखातून आपल्याला श्रीमद भागवत कथा श्रवण करण्याचा एक आमोल अशा प्रकारचा लाभ गणपती चौफुला गणपती मित्र मंडळाच्या वतीने या ठिकाणी होत आहे. तरी सर्व भावी भक्तांनी या कथा श्रवणाचा आनंद घ्यावा आणि आपलं जीवन सुखी संपूर्ण आणि त्याचप्रमाणे शांत अशा प्रकारे बनवावं अशी सर्वांना भावी भक्तांना विनंती आणि नम्र आव्हान की आपण या कथा श्रवणासाठी उपस्थित दररोज राहावं. या ठिकाणी संपन्न होणारा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा स्वानंद सुखनिवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य नानांच्या आशीर्वादाने आणि नानांनी या सप्ताहाचा आरंभ करून हे रोपटं लावून आज 36 वर्ष झालेले आहे आणि या रोपट्याचा विस्तार जर पाहिला तर हा फार मोठा अशा प्रकारचा वटवृक्ष झालेला आहे. आणि या वटवृक्ष झालेला या वटवृक्षाच्या सावलीला आपण या ठिकाणी या कथा श्रवणाच्या निमित्ताने उपस्थित राहावं आणि जी काही त्रिविध तापाने तप्त झालेला हा जीव आहे या जीवाला शांत करणारी आणि त्याचप्रमाणे शीतलता देणारी एक कथा त्याला श्रीमद भागवत कथा असं म्हटलं जातं. आणि या श्रीमद भागवत कथा श्रवणाने राजा परीक्षितींचा उद्धार झाला, तोही 7 दिवसात. आणि आपल्याला या ठिकाणी ही श्रीमद भागवत कथा 9 दिवस आपल्याला श्रवण करण्याचा आलाभ आपल्याला प्राप्त होत आहे. परिसरामध्ये डॉक्टर कृष्णकृपांकित विकासानंदजी महाराज मिसाळ यांची कथा आपल्या परिसरात झालेली नाही आहे, तरी आपण सर्व परिसरातील भावी भक्तांनी या कथा श्रवणाचा आनंद घ्यावा आणि आपण सहकुटुंब सहपरिवार आपले मित्रमंडळ त्याचप्रमाणे आपल्या पाहुण्यारावळ्यांना निरोप पाठवून आपण या कथा श्रवणासाठी या कथा मंडपामध्ये उपस्थित राहावं. आणि हे जे काही आयोजन नियोजन हे गणपती चौफुला आणि विरोली मित्रमंडळ या ठिकाणी करत आहे, या आयोजनाचं आपण सर्वांनी पण सुंदर अशा प्रकारे लाभ घ्यावा आणि उपस्थित राहावं अशी सर्वांना गणपती चौफुला मित्रमंडळ आणि सद्गुरू नाना महाराज वनकुटेकर सर्व शिष्य परिवाराच्या वतीने सर्वांना विनीत करीत आहे की आपण उपस्थित राहावं. रामकृष्ण हरी.